तिला. अरे मग इंटेन्सिटी वाढवायची, काही नीट तुम्हाला सांगायला पाहिजे. कॉफी दरवाजा नॉक करून घ्यायचं. चुकलं माझं. तिने ऐकलं की काय? ओके मला आताच शाळेतून फोन आला होता की ते कॉर्पोरेट माझ्या कंपन्या आपल्या संस्थेला ज्या देणग्या देतात ना वेगवेगळ्या, यावेळेला त्यांनी 15 ऑगस्टसाठी मुलांसाठी कपडे पाठवले. तर मी म्हटलं ते झाले की काही बघूया म्हणून. मला ऍडव्होकेट मॅडमकडे जायचं मीटिंगसाठी. तुम्ही सगळं बघून पाठली आहे. ओके चल. आणि इथं सगळे बॉक्सेस चेक करून घ्या. एखादा ड्रेस फाटला वगैरे असेल तर आपल्याकडून तसाच मुलांकडे नको जायला. हो ना? नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राणी जी नोकर आहे तर ती जेव्हा इरावतीच्या रूममध्ये येते दरवाजा उघडून आतमध्ये, तेव्हा आता इरावती फोनवर बोलत असते. म्हणजे जे काही सीमा आणि पार्वती आजी यांना ज्या जोशी हॉस्पिटल यामध्ये ठेवण्यात आले होते, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, तर आता ती तेथे फोन करते आणि म्हणते की अरे हे बघ, त्यांना अगदी शॉक दिले पाहिजे, तिला शॉक द्या आणि इन्सेंटिटी वाढवायची का हे सुद्धा मीच तुम्हाला सांगायला पाहिजे. आता जेव्हा ही राणी ऐकते तेव्हा आता तिला तर धक्काच बसतो आणि इरावतीचं खरं रूप तिच्या समोर येते. म्हणजे इरावतीच आता पार्वती आजी आणि सीमा काकू यांना शॉक देण्यासाठी सांगते हे राणीच्या लक्षात येते. तर इरावती जेव्हा आता राणीला पाहते, इरावतीची बोलती बंद होते. इरावती लगेच फोन ठेवते. तेव्हा आता इरावती राणीला विचारते की कशासाठी आलीस. तर आता राणी म्हणते की मी कॉफी देण्यासाठी आले. इरावती रागाने तिला म्हणते की दरवाजा नॉक करून येत जायचं. तेव्हा आता हे ऐकून आता राणी म्हणते की हो खरंच माझं चुकलं. तेव्हा आता ती फक्त राणीला कॉफीचा कप तिथे ठेवायला खुणावते आणि जायला सांगते. राणी जेव्हा बाहेर जाते तर इरावती आता मनात विचार करते की नक्की ह्या मुलीने आपलं बोलणं ऐकलं की काय, म्हणून इरावतीला आता टेन्शन येते. त्यानंतर इकडे अण्णा मात्र आता जे काही कंपन्याकडून बॉक्स येत असतात तर त्यांची चौकशी रमाकडे करत असतात. तेव्हा आता ते बॉक्स तिथे येतच असतात आणि पाटील सर्व बॉक्स मोजून घेत असतात. तेव्हा हे अण्णा आता रमाला सांगत असतात की हे बघा, आपल्याला ते कंपन्यांकडून जे काही भेटवस्तू येत असतात तर यावर्षी मात्र त्यांनी मुलांसाठी गणवेश पाठवलेले आहेत. म्हणजे जे शाळेचे कपडे असतात तर ते कपडे त्यांनी यावेळेस पाठवलेले आहे. ते सर्व काही व्यवस्थित अगदी मोजून वगैरे घ्या आणि त्यामुळेच मला असं वाटलं की ते आले की नाही बघून घेऊयात. आणि एनिवे मला तर ॲडव्होकेट माने यांच्याकडे मीटिंगसाठी जायचं आहे, त्यामुळे जे काही असेल ती सर्व तयारी तुम्हीच करून घ्या. हे सर्व तू व्यवस्थित बघून घे आणि पाटील सुद्धा तुझ्या सोबत आहेतच. तेव्हा आता अण्णा निघून जातात. तर आता रमा ही पाटील यांना सांगते की सगळे काही बॉक्स आहे ते व्यवस्थित एकदा चेक करून घ्या. एखादा ड्रेस वगैरे फाटलेला असेल तर तो तसाच मुलांकडे जायला नको. त्यामुळे आपण आपली जी काही खबरदारी आहे ती अगोदरच घ्यायला हवी. तेव्हा आता ती एक फाईल घेते आणि म्हणते की पाटील हे बघा, मला नाव सांगा, म्हणजे आपण प्रत्येक जे काही मुलांच्या गणवेशासोबत एक जे काही मेसेज आहे तर तो पाठवूयात. एक असा पर्सनल मेसेज त्यांना खरंच खूप छान वाटेल. तेव्हा आता त्यातील एक ड्रेस जेव्हा रमा बॉक्समधून चेक करायला जाते तेव्हा खरंच तो ड्रेस इतका छान असतो आणि रमाला तो ड्रेस खूप आवडतो. रमा म्हणते की खरंच किती गोड ड्रेस आहे हा, प्रत्येक मुलीला आवडेल असा हा ड्रेस आहे. तेव्हा आता पाटील म्हणतात की हो. तेव्हा आता रमाला आपल्या मुलीची आठवण होते कारण त्याच मुलीच्या वयाचा तो ड्रेस असतो. त्यानंतर आता पाटील जे काही ड्रेस आता अर्था, आरोही आणि या तिघींचे असतात तारा, तर ते ड्रेस घेऊन मात्र आता अक्षयच्या घरी येतात. अक्षयला म्हणतात की हे बघा, 15 ऑगस्ट निमित्त आता आर.के. मॅडमने हे जे काही ड्रेस दिलेले आहेत तर ते खास तुमच्या या 3 मुलींसाठी. तेव्हा आता अक्षय खुश होतो. अक्षय म्हणतो की अरे बापरे. तेव्हा आता लगेच म्हणजे पाटील म्हणतात की जो काही कार्यक्रम आहे आजचा संध्याकाळचा इव्हेंट तर त्याला हे ड्रेस घालून नक्की यायचं आणि इव्हेंट आहे तो बरोबर 8 वाजता सुरू होणार आहे, त्यामुळे न विसरता तुम्ही आपल्या मुलांसोबत तिथे यायचं. तेव्हा आता पाटील तिथून गेल्यानंतर अक्षय, आर्था, आरोही, तारा आणि पार्थ या सगळ्यांना आवाज देतो. तेव्हा सगळेजण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर अक्षय म्हणतो की खरंच त्या आर.के. मॅडम, पाटील जे काही आहे ते खरंच किती भले माणसं आहेत आणि अण्णा पाटील सुद्धा, त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी हे खास असे ड्रेस पाठवलेत. आणि चला मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये आज संध्याकाळी एक इव्हेंट आहे आणि त्यासाठी हे ड्रेस तुम्हाला पाठवलेत. आज संध्याकाळी तुम्हाला हे ड्रेस मात्र घालून जायचे आहे. तेव्हा आता लगेच प्रत्येकाचा ड्रेस आहे तर तो अक्षय प्रत्येकाच्या हातामध्ये देत असतो. तेव्हा इरावती म्हणत असते की हो ना, चांगली माणसं आहेत आणि मुलांची काळजी सुद्धा खरंच खूप छान घेतात. तेव्हा आता पार्थ लगेच म्हणतो की आमच्यासाठी गिफ्ट, आणि लगेच तो आता ते गिफ्ट म्हणजे ते कपडे आहे तर ते उचकून पाहत असतो. तेव्हा इरावती आपल्या मनात म्हणत असते की कोणी किती काही पाठवले तरीसाठी ह्या मुलांनी काय घालायचे आणि कोणते कपडे म्हणजे व्यवस्थित घालायचे ते फक्त आणि फक्त मीच ठरवते. तेव्हा पार्थला आता तो ड्रेस खूपच आवडतो. खरंच मस्त जॉकेट आहे आणि कलर सुद्धा माझ्या आवडीचाच आहे. तेव्हा आता हे ऐकून इरावती म्हणते की वाव, आणि त्यासोबत आता एक चिठ्ठी असते आणि त्यात मेसेज सुद्धा असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे वा, या तर मेसेज सुद्धा आहे, म्हणजे काहीतरी आता प्रत्येकाला मेसेज असेल. तेव्हा मात्र आता लगेच सगळेजण प्रत्येकजण खुश होतात. तेव्हा आता तारा तर भयंकर चिडते कारण ताराला तो ड्रेस आहे तर तो आवडत नाही. ती म्हणते की त्याला तर छान असं गिफ्ट दिलं, परंतु माझे कपडे बघितलेस का, काय हे फालतू सारखे कपडे मला दिलेत, त्यामुळे मी हे कपडे नाही घालणार. तेव्हा आता पार्थिला चिडवतो की फालतू लोकांसाठी फालतू हे कपडे. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे गप ना, अरे कशाला तिला वैताग देतो. तेव्हा आता तारा रागाने मी हे कपडे घालणार नाही असे बोलत ती आता आतमध्ये निघून जाते आणि अक्षय तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आता तारा काही ऐकायला तयार नसते आणि पार्थ सुद्धा आता आपले कपडे घेतो आणि खुश होतो आतमध्ये जातो. तेव्हा अक्षय ताराच्या मागे अगदी पळतच जातो. तारा काही ऐकायला तयार नसते. तर इरावती तोपर्यंत आता आरोहीला विचारते की बघू तुला काय आहे ते. तर लगेच आता आरोही इरावती जवळ येते आणि
दाखवते की तिला कोणता ड्रेस आलेला आहे म्हणून. तेव्हा आता आरोही तिची फ्रॉक दाखवते. खरंच इतकी छान ती फ्रॉक असते. तेव्हा आता आरोही म्हणते की खरंच किती छान फ्रॉक आहे. तर आता इरावती ती फ्रॉक हातामध्ये घेते आणि म्हणते की नाईस. आणि त्यासोबत आता तिला तो जे काही चिठ्ठीत मेसेज असतो की एका फुल पाखरासाठी, गोड फुल पाखरासाठी एका परीने पाठवलेला हा ड्रेस, मस्त असा परी फ्रॉक, आणि हा फ्रॉक घालून तू आज येणार ना आज शाळेमध्ये. तेव्हा आता आरोहीला खूपच आनंद होतो. आरोही म्हणते की मला माझी आई भेटणार म्हणून आनंदाने ती आता उड्या मारायला सुरुवात करते. आणि ती इतकी आनंदाने उड्या मारते की मला माझ्या आईने ड्रेस पाठवला, खरंच किती गोड ड्रेस आहे, किती छान ड्रेस आहे म्हणून ती आता ड्रेस धरते आणि गोल गोल गिरक्या घेत उड्या मारत असते. तिला इतकं खुश बघून आता सुद्धा तिच्याकडे बघून खुश होऊन हसते. तेव्हा मात्र आता आरोही ओरडत असते की मला आई भेटणार, हा ड्रेस घालून मला आई भेटणार. ती बिचारी अगदी आनंदाने उड्या मारत असते. तर इरावती आता लगेच म्हणते की हिला आई कुठून भेटणार, आई तर गेली हिची वर. तेव्हा मात्र आरोही लगेच तो ड्रेस घालते आणि तारा मात्र आता तिचे जे काही म्हणजे ओठ वगैरे आहे गालावर जे अगदी काळे असे मणिमाऊ सारखे मिशा तिला काढत असते आणि नाकावर एक असा काळा टिपका देते. तेव्हा आता आरोही तिला म्हणते की थांब, मला आता बघून दे आरशामध्ये काय केलेस तू. तेव्हा तारा म्हणते की अगं थांब थांब थांब. तेव्हा मात्र आता पार्थ आहे तर तिचे फोटो काढत असतो. तर आता लगेच आरोही म्हणते की आरसा बघू. तर पार्थ लगेच तिच्या हातामध्ये आरसा देतो आणि तिचे फोटो काढत असतो. तिच्यावर हसत असतात. तेव्हा आरोही जेव्हा आरशामध्ये पाहते तेव्हा तिला आता खरंच खूप वाईट वाटतं, राग येतो. आता ती तारावर ओरडते की अगं तू हे काय केलंस, अगं ताराडी तू हे काय केलंस, अशी कशी मी शाळेमध्ये जाणार, काय करून ठेवलंस हे तू. म्हणून आता आरोही तिला हे सर्व विचारत असते. तेव्हा तारा तर आता तिच्यावर हसत असते. तेव्हा आता तारा म्हणते की हे बघ, तुला काय करायचं कसं करायचं हे तू बघ, आम्ही दोघं मात्र आता वेळेतच जाणार आहे. कारण आता आरोहीला मुद्दाम उशीर करण्यासाठी त्या हे सर्व करत असतात. आणि आता आरोहीला म्हणतात की बाय. तेव्हा ते दोघे आता निघून जातात. तर आता आरोही आपला चेहरा आरशामध्ये पाहत खरंच खूप रडत असते. तिला आता ताराचा आणि पारचा खूप राग येतो. ते दोघे तर निघून जातात अगदी तिची उडवत बाय बाय करत. तिला आता उशीर होईल म्हणून हसत असतात. आणि तेवढ्यात तेथे आरताही तयार होऊन येते. तर आरोही रडत असते. अगं चल ना, आपल्याला उशीर होतोय जाण्यासाठी. आणि तेवढ्यात आता आरताही आरोहीचा चेहरा बघते आणि विचारते की काय ग आरोही, कोणी केलं हे सगळं. तेव्हा मात्र आता रडतच आरोही सांगते की ताराडीने. आरोही रडत म्हणते की अगं हे बघ, माझी आई जर भेटली नाही आणि ती जर निघून गेली आपल्याला जाईपर्यंत, मी कसं असा चेहरा घेऊन शाळेमध्ये जाऊ बरं. तेव्हा आता आरता म्हणते की हे बघ, रडू नकोस, तू लवकर तोंड धुवून ये, मी तुला छान असं रेडी करून देतेस. आता रमाकांत काका येतात. रमाकांत काका आता आरोहीला जवळ घेतात. अरे बापरे, मणिमाऊचं बाळ आपल्या घरात कुठून आलं म्हणून तिची आता मस्त ते गंमत करतात. आरोही रडत असते. काका विचारतात की अगं बाळा, तुझा हा अवतार कोणी केला असा, आर्था दिदीने केला का. तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की नाही, की अर्थताईने नाही केला तर ताराताईने केला. तेव्हा आता काका म्हणतात की हो, म्हणजे अर्थताईने नाही केला तर ताराताईने केला. थांब, मी आता त्या ताराताईवर खूप असं ओरडतो आणि हे बघ मी तिला तर ओरडतो, परंतु तू अशी रुसून आणि अगदी रडत बसली तर चालेल का. आपल्याला कुठे जायचं आहे, शाळेत जायचं की नाही. बाबांचा मला फोन आला होता आणि बाबा असे म्हटले की मी ऑफिसमधून डायरेक्ट तिकडे येतो. तू अशी रडलेली बाबांसमोर जाणार का. नाही ना बाळा, आणि चल बरं, अजिबात रडायचं नाही आणि तयार व्हायचं. म्हणून आता काकाही तिला प्रेमाने समजावत तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि चल पटकन तयार हो आणि एकदा स्माईल, हस बरं. तेव्हा आता आरोही खुश होऊन हसते. त्यानंतर मात्र आता इकडे रमा ही प्रत्येक मुलाला डान्सची तयारी करण्यासाठी तयार करत असते आणि तेथील काही मॅडम आहेत तर त्या सुद्धा रमाला मदत करत असतात. तेवढ्यात रमा येते आणि विचारते की सर्व तयारी झाली का. आता सर्वजण जे काही डान्स करणारी मुलं आहेत ते छान तयार होत असतात. आता त्यांचे कपडे सुद्धा अगदी वेगवेगळे असतात. तेव्हा तर रमा त्यांच्याकडे बघून हसते आणि त्या मॅडमला विचारते की सर्व तयारी झाली का. तेव्हा आता त्या दुसऱ्या मॅडम म्हणत असतात की हे बघा मॅडम आहो त्या शिल्पा मॅडम आहे ना, तर त्या अचानक आजारी पडल्यात. जे काही मुख्य डान्स होत्या तर त्या अचानक आजारी पडल्यामुळे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यांना तर खरंच खूप ताप आहे. तर रमा म्हणते की अरे बापरे, परंतु मग त्यांच्याशिवाय हा डान्स तर नाही होऊ शकत. आता आपण काय करायचं. एकतर मुलांनी खूप प्रॅक्टिस केलेली आहे आणि जर ते आपल्यासोबत नसतील. तेव्हा आता गोलू हा आरके मॅडम म्हणजे रमाला विचारतो की मॅडम अहो आता आमचा डान्स नाही होणार का, आम्ही खूप दिवसापासून प्रॅक्टिस केलेली आहे. तेव्हा आता रमा म्हणते की अरे गोलू असं काही होणार नाही, डान्स नक्की होणार, मी आहे ना तुमच्यासोबत, तू जा बरं तोपर्यंत प्रॅक्टिस कर. तेव्हा आता ह्यात मॅडम रमाला म्हणतात की अहो मॅडम, परंतु त्या मॅडमच्या जागी दुसरं कोणीही तयार व्हायला नाही, त्यांच्यासारखा डान्स कोणीच करू शकत नाही. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की हो बरोबर आहे, हे सर्व मला कळतं आणि सत्कार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे कारण प्रमुख पाहुण्यांचं अगदी सत्कार मीच करणार आहे. तर तेव्हा आता जरा विचार करावा लागेल म्हणून आता रमा ही विचार करत असते आणि तेवढ्यात तेथे आता साई आणि पाटील जे काही मॅनेजर आहे तर ते दोघे एकमेकांशी बोलतच येतात. साई रमाला म्हणतो की येथे काय करतात, तुम्हाला तर अण्णासाहेब बोलवतात. तेव्हा आता रमा ही साईला म्हणते की साई बरं झालं तुम्ही आलात कारण येथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. साई विचारतो की काय झाले तर रमा सांगते की शिल्पा मॅडम नाही आलेल्या आहेत, त्यांनीच हा डान्स बसवलेला आहे आणि त्यांच्याशिवाय आता हा डान्स होणं अशक्य आहे. त्यामुळे मला तर इथेच थांबावं लागेल. तुम्ही अण्णासाहेबांना हे सांगा की तेथील जो काही प्रोग्राम आहे तर तुम्ही तो कंटिन्यू करा म्हणून मी इथलं सगळं काही आवरते आणि मग तिकडे येते. तेव्हा आता साई म्हणतो की हो तुम्ही येतेच मुलांसोबत थांबा, मी करतो सगळं काही मॅनेज आणि मी तिकडे आता सर्व काही अण्णांसोबत व्यवस्था करतो. आणि आरके मॅडम एक की तुम्ही मला हे सांगितलं होतं की जे काही लाईट आहे तर ते 5 मिनिटासाठी बंद करायचे, त्याची सर्व तयारी झालेली आहे. तेव्हा आता रमा विचारते की का. तर आता साई म्हणतो की अहो तुम्हीच मला सांगितलं होतं, तुम्हाला आठवत नाही का, लाईट बंद केल्यानंतर लहान मुलांना आकाश आणि जे काही चंद्र तारे आहे यांची सुद्धा माहिती मिळायला हवी, नाही म्हणजे तुमचा प्लॅन काही कॅन्सल वगैरे झाला की काय. म्हणजे
आठवत नाही का? तेव्हा आता रमा म्हणते की हो मी विसरलेच होते, खरंच सॉरी, पण बरं झालं की तुम्ही लक्षात ठेवलं आणि ते सर्व केले म्हणून. ते खरंच खूप महत्त्वाचे होते, कारण आता जमिनीवरचे तारे हे आकाशातील तारे बघतील. तेव्हा आता साई म्हणतो की हो, लहान मुलांपासून प्रत्येक मोठे व्यक्ती सुद्धा आता जो काही तो लुकलुकणारा तारा आहे तर त्या ताऱ्याकडे बघून आपल्या मनातील तारा जे काही आहे इच्छा ते मागतील. खरंच हे खूप भारी आहे ना? तर आता रमा म्हणते की खरंच साई ही खूप छान अशी कल्पना आहे, तर थँक्यू सो मच. तेव्हा आता साई म्हणतो की चला जरा आता कामाची गडबड आहे, धावपळ करावी लागेल आणि अण्णासाहेबांना सुद्धा मी सांगतो तुमची काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. तेव्हा आता साई आणि पाटील मॅनेजर तेथून निघून जातात. तर आता रमा ही दुसऱ्या मॅडमला म्हणते की चला आता प्रॅक्टिस सुरू करायची आणि मुलांना घेऊन आता ती डान्सची आणखीन प्रॅक्टिस करायला घेते. मुलाला आता ती डान्स करायला एकेका ठिकाणी प्रत्येकाच्या जागी उभं करते आणि सर्वांची तयारी करून घेत असते. त्यानंतर आता इकडे रमाकांत काका हे अर्था आणि आरोहीला आवाज देतात की चला लवकर तयार व्हा, नाहीतर आपल्याला जाण्यासाठी उशीर होईल, कारण आता संध्याकाळ झालेली असते. अर्था आता अगदी छान आरोहीला तयार करून बाहेर घेऊन येते. आरोही धावतच येते की उशीर होतोय. तर काका म्हणतात की अगं पडशील, धावपळ करू नको, जरा हळूच. आणि ते तिघेही तिथून निघून जात असतात. तेव्हा मात्र इरावती ते गेले की काय हे अगदी डोकावून पाहत असते. तेव्हा आता इरावतीला अगदी आनंद झालेला असतो, कारण आरोहीला जाण्यासाठी उशीर होणार आहे म्हणून. आता ती मोबाईलमध्ये बघते तर कार्यक्रम संपत आला असेल आणि शेवटी माझ्या मनासारखं जर घडलं नाही तर माझ्या मनाला सुद्धा शांती नाही मिळत आणि माझ्या मनासारखे घडले तर शेवटी मला सुद्धा आनंद मिळतो. म्हणून इरावती आता खूप खुश होऊन अगदी हसत असते. नंतर आता इकडे रमा ही तयार होत असते, कारण मुलांसोबत डान्स आता तिला करायचा असतो. शिल्पा मॅडम आजारी असल्यामुळे आता रमा ती जागा घेऊन आता हा डान्स स्वतः करणार असते. तेव्हा आता ती तयार होत असते. तर आता मॅडम दुसऱ्या आहेत तर त्या रमाला आवाज देतात की मॅडम हे बघा, सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे तर तो पूर्ण होत आलेला आहे, त्यामुळे तुम्ही तयार आहात का? कार्यक्रमाला लगेच सुरुवात होत आहे. तेव्हा आता रमा आवाज देते की हो मी लगेच तयार होऊन आलेच. तेव्हा आता काका हे आरोही आणि अर्थाला तेथे स्कूलमध्ये आणून सोडतात आणि त्यांना बाय बाय करतात. आरोही आणि अर्था हे दोघी आत येतात. तर आता लगेच अर्था म्हणते की आरोही अगं ऐक ना, मला खरंच खूप तहान लागलेली आहे, मी पाणी पिऊन येते, तोपर्यंत तू पुढे हो आणि तुला माझ्यासोबत आत यायचं आहे का पाणी पिण्यासाठी? तेव्हा आता आरोही म्हणते की नाही अर्थाताई, अगं तू जा पाणी पिऊन ये, तोपर्यंत मी थांबते इथे. तेव्हा आता अर्था म्हणते की ठीक आहे, ऑलरेडी एकतर आपल्याला उशीर झालेला आहे फार, तोपर्यंत मी पाणी पिऊन येते, तोपर्यंत तू पुढे हो. अर्था मात्र आता पाणी प्यायला तिकडे आत जाते. तर आता आरोही तेथेच थांबते. तेव्हा मात्र आता लगेच आरोही आत येत असते आणि आता जे काही मॅडम आहे तर त्या अगदी सांगत असतात की म्हणजे आता लाऊड स्पीकरमध्ये अनाऊन्स करून सांगत असतात की थोड्याच वेळात आता लाईट जातील, आपण सर्वांनी जेथे आहात तेथेच थांबा. तर आरोही तेथेच उभी राहते आणि लाईट अचानक बंद होते. जे काही आकाशात तारे तुम्हाला दिसतील तर ताऱ्यांकडे बघत राहायचं आणि त्या ताऱ्यांना आपल्या मनातील इच्छा सांगून ती विश मागत राहायची. आता आरोही डोळे झाकते आणि हात जोडून म्हणते की लिटिल स्टार प्लीज तू मला माझ्या आईला भेटव. आणि तेवढ्यात रमा ही परीचा ड्रेस घेऊन म्हणजे घालून वगैरे तेथे आलेली असते, कारण तिला मुलांसोबत डान्स करायचा असतो आणि हातामध्ये आता जादूची कांडी असते. तेव्हा आरोहीची इच्छा लगेच पूर्ण होते. आरोही जेव्हा डोळे उघडते तर अगदी छान असे परीच्या वेशात अगदी एक ताराक्यून बनून मात्र आता रमा ही उभी असते. तेव्हा मात्र आरोही खूपच खुश होते आणि रमाकडे बघत म्हणते की परी, आणि हिच्या हातात तर चांदी सुद्धा आहे, म्हणून अगदी रमा ही तिच्याकडे खुश होऊन हसत असते. आरोही म्हणते की म्हणजे हीच माझी आई असणार आणि धावतच येऊन ती तिच्या आईला म्हणजे रमाला मिठी मारते आणि आता आरोही इतकी घट्ट मिठी मारते आणि विचारते की परी तू माझी आई आहेस ना? रमाच्या डोळ्यात आता पाणी येत असतं. माझ्यासाठी आकाशातून खाली आलीस ना, परी आहेस ना? तेव्हा आता आरोही छान असे लगेच तिचे गाल आपल्या हाताने धरते आणि ते चिमुकल्या हाताने धरलेले गाल आता रमा लगेच तिच्या डोळ्यातून अगदी तो स्पर्श जाणवत रमाच्या डोळ्यातून खळखळ पाणी येते आणि ती लगेच खाली बसून आरोहीला जवळ घेते. तेव्हा आता रमा सुद्धा रडतच म्हणते की काय तू माझी मुलगी आहेस, कुठे होती एवढे दिवस, कुठे होतीस? म्हणून आता रमा असे छान तिचे गोड पापे घेत असते आणि रडतच ती आता आरोहीला खूप अशी जवळ घेत असते. मला खरंच तुझी खूप आठवण यायची ग, आणि तू कसं शोधलंस मला, मी इथे आहे तुला कसं कळालं, आणि काय ग तू कसं शोधलं मीच तुझी आई आहे म्हणून, तू कसं ओळखलंस मला? म्हणून आता लगेच रमा ही अगदी तिला आपल्या मिठीत घेते आणि खूप अशी रडत असते. आरोही सुद्धा आता घट्ट अशी आपल्या आईला मिठी मारते आणि दोघी सुद्धा आता इतक्या वर्षातून भेटतात. दोघींना खूपच असा आनंद झाला, म्हणजे ते एकमेकींना अगदी भेटतात. इतके दिवस मला खरंच तुझी खूप आठवण आली बाळा, अगं तू कुठे होतीस? आता रमाच्या लक्षात येते. रमा लगेच थोडीशी बाजूला होते आणि लगेच आरोही तिला पुन्हा जवळ घेते आणि म्हणते की आई तू रडू नकोस. रमा विचारते की काय म्हणालीस? आणि आरोही रडतच म्हणत असते की आई तू परी आहेस ना, माझ्यासाठी तू आकाशातून खाली आलीस ना, तुटलेला तारा बघितला होता तेव्हा मी विश मागितली की मला आईला भेटायचं म्हणून, पण तुम्हाला माहिती होतं की नक्की तुम्हाला भेटायला येशील म्हणून. आई तू आकाशात गेली तरी सुद्धा मला भेटायला आलीस ना ग, बोल ना आई, मी तुझी मुलगी आहे ना, बोल ना आई. तेव्हा मात्र आता रमाच्या लक्षात येते की नक्की ही आरोही आहे. तर तेव्हा ती म्हणते की अगं मी फक्त परीचा ड्रेस घातलेला आहे, मी खरी परी नाही. तेव्हा आता आरोहीला खूप असं वाईट वाटतं. ती आता रमाच्या चेहऱ्याकडेच बघत असते. तर आता इकडे अक्षयला जी काही ऑर्डर दिलेली आहे तर ती आपली ऑर्डर पूर्ण करून आता ते सर्व बॉक्स त्या माणसासोबत घेऊन जात असतो. त्याला आता ते सगळं काही जेवण आहे तर ते तेथे पोहोच करायचे असते. तेव्हा आता रमा आणि आरोही एकमेकांशी जेथे बोलत आहे तर तेथून आता अक्षय येत असतो. परंतु तेवढ्यात आता दुसरे जे काही मॅनेजर आहे तर ते येतात आणि अक्षयला म्हणतात की अहो इकडून नाही तर आपल्याला इकडून जायचं आहे. तर
आणि आता ते जे मॅनेजर आहे तर ते आता त्यांच्या जवळून आता पुढे निघून जातात. तर रमा आता आरोहीला म्हणते की अगं हे बघ, मी तुझी आई नाही, परंतु आता आतमध्ये कार्यक्रम आहे ना, तर मला कार्यक्रमाला जायचं आहे, कारण तेथे जो डान्स बसवलेला आहे तर त्यामध्ये आता मी डान्स करणार आहेत आणि हे बघ मला इकडून जावं लागेल. रमा आता जायला निघते, परंतु आरोही मात्र तिचा हात सोडायला तयार नसते. तेव्हा आता आरोही रडतच तिला पुन्हा म्हणते की माझ्यापासून तू का लपवतेस, की तू माझी आई आहे म्हणून? मी तुला नको होते का म्हणून तू मला सोडून गेली का? सांग ना आई, तू का मला सोडून गेली? मी तर तुझी मुलगी आहे ना आई. तेव्हा आता रमाचे डोळे सुद्धा भरून येत असतात. रमा म्हणते की बाळा, अगं तसे काही नाही बाळा, आय एम सॉरी, खरंच मी तुला खरंच सांगते की मी तुझी आई नाही म्हणून. तू इथे कोणाबरोबर आली आणि तुझ्यासोबत कोणी आलेले आहे का असे विचारते. तेव्हा आता आरोही रडतच म्हणते की माझा बाबा येतेच आहे आणि तो येणार होता. रमा सुद्धा रडत असते आणि आरोहीला समजावते की हे बघ बाळा, कार्यक्रम आताच सुरू होईल आणि आपल्याला तिकडे जावे लागेल की नाही मी त्या सरांना सांगते आणि तुला एका चांगल्या जागी बसवायला सांगते. आणि कार्यक्रम अगदी संपल्यानंतर तू तुझ्या बाबांना हे सांग की त्यांना आरके मॅडमने भेटायला बोलावलेलं आहे म्हणून. तेव्हा आता आरोही परत रडत विचारते की म्हणजे पर्यायी मी तुला आई नको म्हणू का, मी तुला मॅडम म्हणू का? तेव्हा आता रमा सुद्धा खूप रडत असते. तिला सुद्धा आपल्या मुलीचीच आठवण येते, परंतु तिला हे माहिती नाही की हीच आपली मुलगी आहे म्हणून. तेव्हा आता रडत असते. आरोहीला म्हणते की अगं आपण इथे शाळेत आहोत, त्यामुळे येथे सर्वजण मला मॅडमच म्हणतात आणि जर तुम्हाला आई म्हणालीस तर बाकीच्या मुलांना वाईट वाटेल. नियम सगळ्यांसाठी सारखेच आहे. तेव्हा आता आरोही पुन्हा तिला घट्ट मिठी मारते. रमाच्या डोळ्यातून अगदी खळखळ अगदी पाणी वाहत असते, कारण आज मात्र तिला तिची मुलगी भेटलेली असते. परंतु आता दोघींना सुद्धा ही माहिती नसतं की आता हे खरंच एकमेकींच्या मायलेकी आहेत म्हणून. दोघी आता खूप रडतात. तर आता रमा ही आरोहीला बाजूला करते, कारण तिला जाण्यासाठी उशीर होत असतो. आणि तेवढ्यात तेथे गोलू धावतच येतो आणि आरके मॅडमला म्हणतो की आरके मॅडम, अहो उशीर होतोय, तुम्हाला लगेच बोलावलं म्हणून. तेव्हा मात्र आता रमा ही आत जायला निघते. रमाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. ती आरोहीकडे साठी बघतच असते आणि आरोही मात्र आता ती आत जाणार तो खूप रडत असते. तेव्हा आता रमा पुन्हा मागे बघते आणि आरोहीकडे एकसारखी बघत असते. तिच्याकडे बघून आता रमा सुद्धा खूप रडत असते. तेव्हा रमा पुन्हा स्वतःला आवरत आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आरोही तेथेच खुर्चीवर बसून खूप रडत असते. तर आता इकडे अनाउन्स करून सांगितले जाते की आज मात्र जो काही डान्स होणार आहे तर त्यात आरके मॅडम ह्या स्वतः परी बनून त्यात मात्र मस्त असा परफॉर्मन्स करणार आहेत. आणि तेवढ्यात आता आरता ही आरोहीला शोधत शोधत आरोही जवळ येते, तिला आवाज देते. आरोही बिचारी मात्र आता तिथे खुर्चीवर बसून खूप रडत असते. तेव्हा आरता तिच्या जवळ येते आणि विचारते की अगं आरोही तू काय करतेस इथे? आणि तेव्हा मात्र आता लगेच बघते तर काय, आरोही तर खूप रडत असते. आरोही आता रडत असताना बघून आता आरता तिला विचारते की बाळा, अगं तुला काय झालं, का रडतेस तू? आणि तू इथेच थांब, मी लगेच आले म्हणून ती लगेच आता पुढे जाते आणि त्या तेथील अंकलला विचारते की देवधर काका कुठे आहे, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा आरोही बिचारी आता खूप रडतच असते. तिला आपल्या आईची खूप आठवण येत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय तिच्या जवळ येणार असतो, कारण अर्थ मात्र आता अक्षयला बोलावून आणते आणि अर्थाला नक्की काहीच कळत नसतं की आरोहीला काय झाले, कारण आरोही काहीच सांगत नसते. म्हणून ती आता अक्षयला घेऊन येते. तर मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अर्थ ही अक्षयला बोलावून आरोहीजवळ घेऊन येते. तर अक्षय आता विचारतो की बाळा काय झालं, प्लीज मला सांगशील का, तू का रडतेस म्हणून? तेव्हा आता आरोही सांगत असते. त्यानंतर आता इकडे रमाला सुद्धा सारखी तिची आठवण येत असते. रमा आता अण्णांना म्हणत असते की आज मात्र शाळेतील ती मुलगी. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ आपण तिच्या पालकांशी बोलूयात. तेव्हा रमा म्हणते की हो नक्की बोलूयात. आता लगेच मॅनेजर आहे पाटील, तर ते लगेच अक्षयला फोन लावतात आणि अक्षयला सांगतात की हे बघा अण्णासाहेब आणि आरके मॅडम आहे, तर यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी महत्त्वाचं आणि सिरियस काम आहे. तेव्हा आता हे ऐकून तर अक्षयला धक्काच बसतो. अक्षयला तर भीती वाटत असते की आपल्याकडून काहीतरी चूक झाली की काय. परंतु आता जेव्हा अक्षय हा आरके मॅडमला भेटायला येणार तेव्हा मात्र आता जो भूतकाळ रमाचा आहे तर अक्षय आणि रमा या दोघांची भेट नक्की होणार. तर ते पाहण्यासाठी आता म्हणजे नक्की काय होणार आहे, अक्षय आणि रमाची भेट कशी घडते आणि आरोहीबद्दल आता सारखी रमाला अगदी आपली मुलीची आठवण काय येत असेल. जेव्हापासून ती आरोहीला भेटते तेव्हापासून सारखी तिला आता आरोहीची आठवण येत असते. नक्की आता काय आहे हे ते शोधण्यासाठी पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.